सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा विचारपूर्वक घालवण्याचा आहे. जर तुम्ही आज बँकेतनं किंवा इतर कुठल्याही संस्थेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तसं करू नका, कारण हे कर्ज भविष्यात फेडणं तुम्हाला कठीण जाईल. चांगली गोष्ट म्हणजे आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची संपूर्ण साथ मिळेल. रात्रीचा वेळ तुम्ही मौज मजेमध्ये घालवाल. आज सरकारकडनं तुम्हाला मान सन्मान मिळण्याचीही दाट शक्यता आहे. जर तुम्ही फार दिवसांपासून तुमच्या मित्राची वाट पाहत असाल तर आज तुमची त्याच्याशी भेट होऊ शकते. या भेटीमुळे तुमचं मन आनंदी होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज तुळशीला पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा राहू शकतो. तुम्हाला कदाचित थोडासा प्रवासही करावा लागेल, परंतु प्रवास करताना थोडीशी काळजी घ्या, कारण दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. आज जर तुम्हाला कोणताही आर्थिक व्यवहार करायचा असेल तर तो मोकळ्या मनानं करा, कारण यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये चांगला फायदा होईल. आज संध्याकाळी तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. आज तुमची निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरेल. आज तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळताना दिसतंय. आज तुम्ही तुमची रखडलेली सर्व कामं पूर्ण कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा निराशाजनक ठरू शकतो, परंतु तुम्हाला यातून मार्ग काढावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जर तुम्हाला कोणताही शारीरिक त्रास असेल तर आज त्याच्या वेदना वाढू शकतात. सामाजिक कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. मात्र कोणाच्या तरी मदतीनं अचानक धनलाभ झाल्यानं तुम्हाला तुमचा धर्माकडे कल वाढेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ तुम्ही भजन आणि कीर्तनामध्ये व्यतीत कराल. त्यामुळे तुमच्या मनाला एक शांतता मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. तुमच्या व्यवसायामध्ये एखादी मोठी डील फायनल होऊ शकते, ज्यामध्ये तुम्ही फार दिवसांपासून वाट पाहत होता. तुमच्या बाजूने तुम्हाला प्रेम आणि स्नेह मिळेल. आज तुम्ही तुमच्या सुखसोयींवरती काही पैसे खर्च करू शकता. आज तुमच्या आईवडिलांच्या आरोग्याची देखील तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. आज तुम्ही बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. तुम्ही आज ऐशोआरामावरती काही पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमचे शत्रू थोडेसे अस्वस्थ होतील. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल, ज्यामुळे तुमच्या मनात आनंद राहील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीनं दिलासादायक आहे. जर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्या येत असतील तर त्यामध्ये आज नक्कीच सुधारणा होईल. आज सासरच्या बाजूनं कोणाशी तरी तुमचे मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यात मात्र गोडवा ठेवावा लागेल, नाहीतर तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज काही ताणतणावामुळे तुमचं मन थोडंसं अस्वस्थ राहील, त्यामुळे तुम्ही विचलित होऊ शकता. आई वडिलांच्या मदतीनं आणि आशीर्वादानं दिवसाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही आज तुमच्या रुसलेल्या जोडीदाराला मनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल, ज्यासाठी तुम्ही काही पैसे खर्च कराल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा धाडसी कामांसाठी उत्तम आहे. आज तुमच्यामध्ये निर्भयतेची भावना असेल आणि तुम्ही तुमची कठीण कामं धैर्यानं पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आज तुमच्या जोडीदाराला काही शारीरिक त्रास होऊ शकतो.
आज तुम्ही लोकांच्या भल्यासाठी मनापासून पुढे याल. यामुळे लोक देखील याला तुमचा स्वार्थ समजतील, ज्यामुळे तुमचे काही पैसे खर्च होतील. व्यवसायात देखील तुम्हाला धनलाभाचे चांगले योग आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला आज अनावश्यक वाद टाळावे लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संपत्ती वाढवणार आहे. आज तुमच्या अधिकार आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. तुम्ही आज तुमच्या गुरूंप्रती पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा ठेवाल. जर तुम्ही नवीन कामामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये खूप फायदा होईल. आज तुम्ही लोकांची मनापासून सेवा करण्यासाठी पुढे याल, ज्याला लोक तुमचा स्वार्थ समजतील, ज्यामध्ये तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. तुम्हाला आज सासरच्या बाजूने मान सन्मान मिळेल. तुमच्या भावाच्या मदतीनं आज तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला आज काही समस्यांना सामोरं जावं लागेल आणि व्यवसायामध्ये तुमचे प्रयत्नही यशस्वी होतील, ज्यामुळे तुमचं मन हे थोडंसं शांत राहील. जर तुमचा कुठलाही वाद चालू असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी वाट पाहावी लागू शकते. तुम्ही आज भावंडांच्या विवाहाला, त्यांच्या प्रस्तावाला होकार देऊ शकता. व्यवसायामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही संध्याकाळी तुमच्या वडिलांचा सल्ला घ्याल, ज्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा दानधर्म करण्यासाठी चांगला आहे. आज तुमच्यामध्ये दान पुण्याची भावना वाढीस लागेल. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या बाजूने धनलाभ होताना दिसतोय, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. संध्याकाळच्या वेळी पोट आणि वाताचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि बाहेरचं खाणं पिणं टाळा. जर तुमची काही कामं फार दिवसांपासून अडकली असतील तर आज ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेळ काढू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना आज प्रमोशन मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मौल्यवान वस्तू मिळवणार आहे. तुम्हाला आज एखादी मौल्यवान वस्तू मिळू शकते, परंतु त्याचबरोबर तुमचे काही अनावश्यक खर्च देखील समोर येतील, जे तुम्हाला नको असतानाही करावे लागतील. तुम्हाला आज मान सन्मान मिळेल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. जर तुम्हाला एखाद्या नवीन कामात प्रवेश करायचा असेल तर अवश्य करा, कारण भविष्यामध्ये यामुळे तुम्हाला मोठा लाभ होईल. संध्याकाळचा वेळ तुमच्या आईवडिलांच्या सेवेत तुम्ही व्यतीत कराल. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा बुद्धी आणि व्यवसायामध्ये नवीन शोध लावणार आहे. आज तुम्ही बुद्धी आणि विवेकानं तुमच्या व्यवसायामध्ये नवीन शोध लावण्यात यशस्वी व्हाल. आज जर तुम्ही कुठलाही निर्णय घेतला तर भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला भरपूर लाभ होईल. तुम्हाला आज कुटुंबातील लोकांकडनं फसवणूक होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट किंवा फोनवर बोलण्यामुळे तुमच्या मनात आनंद निर्माण होईल. तुम्हाला आज व्यवसायाच्या निमित्तानं अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आज सांसारिक सुखसोयींच्या साधनांमध्ये वाढ होईल, ज्यामध्ये तुमचा काही खर्च होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा रखडलेली कामं पूर्ण करणार आहे.
आज तुमचं एखादं काम जे अपूर्ण असेल फार दिवसांपासून, ते पूर्ण होऊ शकेल. आज तुम्ही तुमच्या मुलगा किंवा मुलीच्या विवाहाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाची एक लहर येईल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. आनंदी स्वभावामुळे तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. मित्रांसोबत हसण्या खेळण्यात तुमची रात्र जाईल. तुम्हाला आज सामाजिक सन्मानही मिळताना दिसतोय, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. शासकीय क्षेत्रात देखील तुमची ख्याती पसरेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमाळेचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.